सुरत धुळे महामार्गावर दोन बसचा भीषण अपघात झालाय। या अपघातात सुमारे 8 जणांचा मृत्यू झालाय तर 15हून अधिक जण गंभीर जखमी झालेत। गुजरातच्या बरडोली तालुक्यातील उवा गावाजवळ हा अपघात झाला। दोन्ही बस महाराष्ट्रातल्याच होत्या अशी माहिती आहे। सुरतकडून धुळे जिल्ह्याकडे ही एसटी बस येत होती। यावेळी उवा गावाजवळ बसची ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली। अपघातानंतर ही बस दुभाजक ओलांडून पलीकडच्या लेनवर समोरून येणाऱ्या बसला जाऊन धडकली। याच दरम्यान बस रस्त्यावर 3 वेळा उलटली आणि पेट घेतला। बसला आग लागताच प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। त्यामुळे 8 प्रवाशांचा बसमध्येच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर बसला लागलेली आग आटोक्यात आणली। मात्र बस पूर्णपणे खाक झाली। बसचा पत्रा आणि सीट एकमेकांमध्ये अडकल्यानं जवानांना कटरचा वापर करावा लागला। कटरच्या साहाय्यानं बसचे अवशेष कापून आतून मृतदेह बाहेर काढण्यात आले। बसला आग लागल्यानं आता मृतांचा आकडा अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। हा भीषण अपघात होताच सुरत धुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। बस धुळ्याहून सुरतकडे जात असताना एका ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात बस अनियंत्रित होऊन अपघात झाल्याची माहिती आहे। यापूर्वी देखील असेच काही भीषण अपघात घडले आहेत ज्यात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय। 2018 मध्ये महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाला होता। हे कर्मचारी सहलीला गेले होते। परत येताना त्यांची बस आंबेनळी घाटात सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळली। या भीषण दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू झाला होता। केवळ 1 जण या अपघातातून सुदैवानं बचावला होता। त्यानंतर 2023 मध्ये समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा गावाजवळ एका ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला होता। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस खांबाला धडकून उलटली आणि तिनं पेट घेतला। त्या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता। या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता। एप्रिल 2023 मध्ये पुणे मुंबई जुन्या महामार्गावर खोपोलीजवळील शिंगरोबा मंदिराच्या घाटात एक खासगी बस दरीत जाऊन कोसळली। या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता तर 20हून अधिक जण जखमी झाले होते। त्यानंतर आत्ताच म्हणजे काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यामुळे वारंवार रस्ते अपघाताच्या घटना समोर येत आहेत।